महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आदिमायाशक्तीची मंदिरं आहेत. अनेक ठिकाणी माता भक्तांना दर्शन देण्यासाठी, राक्षसांचा संहार करण्यासाठी माता वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झालेली आहे. त्यामध्येच एक म्हणजे येडेश्वरी माता. आई तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखली जाते. येडेश्वरी आईसाहेबांचं मंदिर धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात मध्ये येरमाळ्यापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिर बालाघाटाच्या कुशीत उंच डोंगरावर आहे. येरमाळ्यात येडामाई प्रकट कशी झाली, येडेश्वरी का म्हणतात, मी आज तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मित्रांनो, मी गोविंद स्वागत करतो तुमचं येडेश्वरी ऑफिशियल 6767 या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, ही गोष्ट तिला हजारो वर्षांचा पुरावा आहे. प्रभू रामचंद्र जेव्हा 14 वर्ष वनवासाला निघाले होते, तेव्हा दुष्ट रावणाने माता सीतेचं हरण केलं. रामचंद्र सीता मातेचा शोध घेत बालाघाटाच्या डोंगर रांगेमध्ये जंगलात फिरत होते. हे सगळं देवादिदेव महादेव व माता पार्वती कैलासावरून पाहत होत्या. पार्वती मातेला प्रभू रामचंद्राची अवस्था पाहवली नाही व माता पार्वती महादेवांना म्हणाल्या, मी सीतेचं रूप धारण करून प्रभू रामचंद्राच्या समोर जाते. बघूया प्रभू रामचंद्र मला ओळखतात का. त्यावर देवादिदेव महादेवांनी पार्वती मातेला सांगितले, प्रभू रामचंद्र अंतर्यामी आहेत, ते नक्की ओळखतील. तरी पण माता पार्वतीने महादेवासोबत हट्ट धरला आणि सुंदर असं माता सीतेचं रूप धारण केलं आणि माता पार्वती बालाघाटाच्या डोंगर रांगामध्ये रामचंद्रांच्या समोर आल्या. तेव्हा रामचंद्रांनी ओळखलं, ही तर माझी सीता नाही. मनामध्ये असं फुटफुटले आणि प्रभू रामचंद्र म्हणाले, आई तू वेडी झालीस का. त्यानंतर माता पार्वती मूळ रूपात आल्या. तेव्हा रामचंद्र माता पार्वतीला म्हणाले, माते तुम्ही या ठिकाणी भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि राक्षसांचा नाश करण्यासाठी तुम्ही या डोंगरावर स्थानबद्ध व्हा. हे ऐकून येडेश्वरी मातेने त्या ठिकाणी स्थानबद्ध होण्याचा निर्णय घेतला आणि नंतर त्या ठिकाणी लोकांना प्रचिती यायला लागली, गर्दी वाढू लागली, भक्तांच्या मनातली इच्छा पूर्ण होऊ लागल्या, त्यांच्या मनातली संकट दूर होऊ लागली. मंदिराबद्दल सांगायचं झालं तर हे मंदिर हेमाडपंथी आहे आणि हे मंदिर पांडवांच्या काळातील आहे. मंदिरातील दर्शनासाठी जायच्या अगोदर कल्लोळातील पाणी पायावर घ्या. मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर येडामाईची मूर्ती बघून आपल्या डोळ्याचं पारणं फिटतं. मित्रांनो, येडेश्वरी मातेचे वर्षात 2 वेळा यात्रा भरते. एक म्हणजे चैत्री पौर्णिमेला आणि दुसरी श्रावणी पौर्णिमेला भव्य यात्रा भरते. लाखोच्या संख्येने महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील भक्त या ठिकाणी यात्रेला येतात. आई राजा उद उद, येडेश्वरीचा उद उद गजरामध्ये पालखी चुन्याच्या रानामध्ये येते. तेव्हा एक चमत्कार घडतो मित्रांनो, की जमिनीतून चुनखडीचे खडे बाहेर येतात, ते चमचम करताना दिसतात. तेव्हा त्या चुनखडीचा रास लावली जाते. पालखी मंदिरामध्ये जेव्हा जाते तेव्हा ती चुनखडी भाजली जाते व त्या जी चुनखडीचा भाजलेला चुना आहे तो मंदिराला कलर म्हणून वापरला जातो. येडेश्वरी मातेला नैवेद्याचं सांगायचं झालं तर येडेश्वरी मातेला पुरणपोळी व आंबील घुगरीचा नैवेद्य दिला जातो. तर मित्रांनो, मंदिराच्या भोवती एक छोटासा रस्ता जातो. येथे अनेक भक्तगण आपल्या मागील संकटाचा वेढा निघावा म्हणून येडेश्वरी मातेला नवस बोलतात. डोंगराला दोड्याचा खेटा घालतात किंवा वेढा घालतात. मित्रांनो, तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये असाल किंवा आणि संकटामध्ये असाल, फक्त येडेश्वरी आईसाहेबांचे जे कुंकू आहे ते आपल्या जवळ ठेवा आणि आपल्या कपाळी लावा. येडेश्वरी देवीचं स्मरण करा. तुमच्यावर कितीही संकट येऊ द्या, ते येडेश्वरी माता नक्कीच दूर करेल. आणि मित्रांनो, तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चल मित्रांनो, नंतर भेटूया आपण लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या व येडेश्वरी या मातेची सेवा करा. आपल्याला काहीही कमी पडणार नाही आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, आई राजा उदे उदे, येडेश्वरीचा उदे उदे.